वचन दिले तू मला मालिकेमध्ये आज एक खूप मोठा धमाकेदार ट्विस्ट आला आहे, ज्यामुळे आता पद्माच्या केसला एक वेगळीच दिशा लागणार आहे. आणि हो, सोबतच ऊर्जाच्या समोर भूतकाळातील एका सत्याचा खुलासा सुद्धा झालाय. ऐनवेळी विक्रांतच्या तावडीतून पद्मा तिच्या भावाला वाचवून ऊर्जाने विक्रांतच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करता क्षणी मोठा ट्विस्ट आलाय. विक्रांतला वाचवायला विक्रांतची केस हर्षवर्धनने हाती घेता क्षणी आणि ऊर्जाची आई पूर्वा हर्षवर्धन एकमेकांच्या समोर येता क्षणी भूतकाळातील खूप मोठं सत्य उलगडलंय. ते म्हणजे ऊर्जाच्या वडिलांचा जीव जाण्यामागे या हर्षवर्धनचाच हात होता. आता बघूयात मग हे सत्य नक्की उलगडतंय तरी कसं आणि पद्माच्या केसला कशी वेगळी दिशा लागते. इथूनच मालिकेची पूर्ण समीकरणं बदलणार आहेत. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि वचन दिले तू मला मालिकेचे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. पूर्वा पद्माला समजावते की हे बघ पद्मा, तू जर का आता तक्रार करायला हिंमत दाखवली ना तर ही मुलं 4 पावलं मागे जातील. दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेने बघायची त्यांची हिंमतच होणार नाही. पण आज तू जर का शांत बसलीत ना तर ही मुलं सोकावतील आणि अशीच पुन्हा 10 पैदा होतील. शेवटी पद्माने परिस्थितीपुढे हात टेकलेलेच असतात. तेव्हा पूर्वा तिला लढण्यासाठी बळ देते. ठीक आहे पद्मा, तुला नाही करायची आहे ना तक्रार, नको करूस, आम्ही बळजबरी नाही करणार. पण आज माझ्या ठिकाणी जर तुझी आई असती ना तर तिने सुद्धा हेच केलं असतं. पद्मा प्लीज बाळा, थोडीशी हिंमत गोळा कर. ऊर्जासुद्धा तिला धीर देते, समजावते की पद्मा प्लीज, आपल्याकडे फक्त 24 तास आहेत आणि 24 तासात जर का केस रजिस्टर नाही झाली तर ही केस खूप वीक होईल. हे बघ, तू मला सांग की त्या मुलांपैकी कोणाचं तरी नाव तुला आठवतंय का? पद्मा सांगते की नाही. आता ऊर्जाला सुद्धा त्यांचे चेहरे नीट आठवत नसतात. तेव्हा ऊर्जा आपली वकिली बुद्धी कामाला लावते. पद्माला ती सांगते की आपण विक्रांत शिर्केच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्या मुलांची माहिती काढूयात आणि ती पद्माला काही फोटोज दाखवते, जेणेकरून पद्माला त्या चेहऱ्यांची खरी ओळख पटेल. ऊर्जा पद्मासमोर खूप सारे सोशल मीडिया अकाउंट दाखवते आणि त्यातल्याच विक्रांतच्या 4ही मित्रांना पद्माने अचूक ओळखलेलं असतं. त्याचाच एक होता गौतम ससाने, ज्याने स्वतः ऊर्जावरती काठीने हल्ला केला होता आणि त्याच वेळेस शौर्याने येऊन वाचवलं होतं. त्या क्षणी ऊर्जाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. याला कशी विसरू शकते मी. आता त्यांनी त्या 4ही मुलांना विक्रांतसोबत शोधून काढलेलं तर असतंच, पण इतक्यातच विक्रांत त्याच 4 मावाल्यांसोबत नेमकं चाळीत शिरतो आणि सीन क्रिएट करतो. इतका मोठ्याने आरडाओरडा करत असतो की तो आवाज पद्मा पूर्वा ऊर्जाच्या कानी पोहोचतो. तिघेही प्रचंड गांगरून जातात, घाबरलेले असतात. पद्मा तर पार दीर्घ खचून गेलेली असते, पण ऊर्जा तिथे काम धैर्याने घेते. त्या तिघेही बाहेर डोकावतात. तेव्हा हा विक्रांत त्याच्या त्या 4ही मावाली मित्रांना सांगत असतो की पद्मा इथेच कुठेतरी राहत असेल, शोधा तिला. ते 4ही मित्र वेगवेगळ्या घरात शिरून पद्माचा शोध घेत असतात आणि जेव्हा या तिघी दारातून डोकावतात तेव्हाच नेमकं तिथे अर्पिता येते. अर्पिता विक्रांतची अक्कल ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करते. विक्रांत, मूर्ख आहेस का तू? मी तुला सांगितलं होतं ना घराबाहेर पडायचं नाही. तेव्हा विक्रांत जराही तिला भाव देत नाही. तिथेच एका काकूला तो धमकावतो. तिघी घरात येतात तेव्हा ऊर्जाला कळून चुकतं की पद्माला वेळेवर पोलीस स्टेशनला पोहोचवणं जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच पूर्वा पटकन पद्माला घेऊन मागच्या बाजूने गल्लीतूनच पसार होता दोघेही. खरं तर पद्माला बंटीची काळजी वाटत असते, पण ऊर्जाने पद्माला शब्द दिलेला असतो की ती बंटीच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये. पूर्वा तोपर्यंत पद्माला घेऊन पोलीस स्टेशनकडे निघते आणि ज्यावेळी विक्रांत त्या काकूंना धमकावत असतो की पद्माचं घर कुठे आहे, काकू घाबरलेले असतात. विक्रांतचा राग बघून, त्याला चवताळलेलं बघून त्या सांगून टाकतात की ती काय ती 12 नंबर खोली. विक्रांत तिच्या घरात शिरतो, पण पद्मा तिथे दिसली नाही म्हणूनच घरातल्या वस्तूंची तोडफोड करतो. अर्पिता त्याला ओरडत असते की उगाचच इथे कांगावा करू नकोस.
बाहेर जाऊन पुन्हा तो गल्लीतल्या त्या चाळीतल्या माणसांवरती आरेरावी करतो. त्यांना धमकावत असतो की काकू, तुम्हाला पद्मा कुठे गेली आहे चांगलं माहिती आहे, पण तुम्ही मला सांगत नाही आहात. अर्पिता आता मात्र त्याची चांगलीच कान उघडणी करते. विक्रांत, अरे तुझे डोकं ठिकाणावर आहे का? कशाला उगाचच इथे सीन क्रिएट करतोय? हे बघ, चल पटकन. इतक्यातच बंटी येतो. बंटी मोठ्याने ओरडतो की माझ्या ताईला का शोधताय? इतक्यातच ऊर्जा जाऊन त्याचं तोंड दाबून धरते. वेळेवरच ऊर्जाने पद्मा आणि तिचा भाऊ बंटी दोघांना सुद्धा विक्रांतच्या तावडीतून वाचवलेलं असतं. आता विक्रांत गल्लीतल्या लोकांना धमकावत असतानाच ऊर्जा बंटीला सेफ ठेवते आणि अर्पिता विक्रांत त्याच्या मित्रांना घेऊन तेथून निघून जाते. तेव्हा ऊर्जा विक्रांत ज्या काकूंकडे पद्माबद्दल चौकशी करत होता त्यांच्याकडे बंटीला सुपूर्द करते आणि त्यांची काळजी घ्यायला सांगते. तोपर्यंत पूर्वा रिक्षाने पद्माला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवते. आता चाळीतून ऊर्जासुद्धा पोलीस स्टेशनकडे यायला निघालेली असते. पद्मा बिचारी खूपच घाबरून गेलेली असते. तिच्या अंगाचा थरकाप उडालेला असतो. पूर्वा पुन्हा तिला धीर देते, आधार देते. घाबरू नकोस पद्मा, कोणीही नाही आहे मागे. पद्मा म्हणते की काकू तुम्ही बघताय ना, ती लोक माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचली. पूर्वा समजावते की अगं पोहोचू देत ना, मग त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे म्हणून कुठेही माच करतील का ते? पण आपल्याकडे कायदा आहे आणि कायदाच तुझं रक्षण करेल. पण तो कायदा विकला नाही गेला म्हणजे निभावलं. पद्माला आता बंटीची काळजी वाटणं साहजिक आहे, पण पूर्वा तिला सांगते की बंटी ऊर्जाजवळ सेफ आहे. इतक्यात ऊर्जाच तिथे धावत येते. जेव्हा पद्मा तिच्याकडे बंटीबद्दल चौकशी करते त्या क्षणी ऊर्जा सांगते की शेजारच्या काकूंकडे तो सेफ आहे. पण पद्मा, एक गोष्ट लक्षात घे, ती आमदाराची पोरं आता खूप पिसाळली आहेत, कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपण पटकन जाऊन FIR दाखल करूयात. विक्रांतला घेऊन अर्पिता घराकडे येतानाच नेमकं वाटेतच गाडी अडवते. विक्रांत तिथेही तमाशाच करतो. विचारतो की आता काय झालं, कशासाठी थांबवली आहेत गाडी? अर्पिता त्याला समजावते की तू पटकन गोव्याच्या फार्म हाऊसकडे निघ. आता तर विक्रांत आणखीनच पिसाळतो. तो विचारतो की उगाचच भलते सलते सल्ले देऊ नकोस हा मला. मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करत होतो, तू आलीस मध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, हे बायकांचं काम नाही आहे. अर्पिता जाब विचारते की हो, मग तुम्हा पुरुषांची काय काम आहेत, कळलीच असतील तुम्हाला. विक्रांत, तुला कळतंय का, तुझ्या एका चुकीने पप्पांचं अख्खं पॉलिटिकल करिअर खराब होऊ शकतं. अर्पिता पुन्हा विक्रांतला तोच सल्ला देते की तू गोव्याला निघ, तिथेच तू सेफ राहशील, नाहीतर विक्रांत जेलमध्ये सडचिला. तेव्हा आता हे प्रकरण मी हँडल करेन. अर्पिताने स्वतः पुढाकार घेऊन सुद्धा हा विक्रांत नको तिथे जास्तच माती खातो. ह्याला भरपूर माज आहे ना, पण आता लवकरच तो माज ठेचलाच जाणार आहे. अर्पिताला उलटा सवाल करतो की नाही, आता हे प्रकरण मी स्वतः हँडल करेन. आणि राहिला प्रश्न पप्पांचा, पप्पा मला वाचवण्यासाठी आकाश पाताळ एक करतील. आणि एक गोष्ट सांगू का, मी त्या पद्माला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचूच देणार नाही. त्याआधीच हे सगळं प्रकरण मी कायमचं संपवून टाकेन. म्हणजे हा विषय पप्पांपर्यंत जाणारच नाही. आणि तो त्याच्या मित्रांना आदेश देतो, चला रे पोरानो, उचलू त्या पद्माला. अर्पिता पुन्हा एकदा त्याची कान उघडणे करते की विक्रांत डोकं ताळ्यावर आहे का तुझं? ती त्या चारही मित्रांना समजावते की तुम्ही आपापल्या घरी जा आणि घराबाहेर पडण्याचा शहाणपणा करू नका. अर्पिता एका गोष्टीची त्यांना ताकीद देते की आता 5-6 दिवस तरी तुम्हाला अंडरग्राऊंड राहायचं आहे. त्यानंतर ती तिच्या बापाला, दिग्विजय शिर्केला फोन लावण्याचा प्रयत्न करते, पण काही कारणाने कॉन्टॅक्ट होतच नाही. म्हणून ही दुसरा मार्ग वापरते. ती काय करते माहिती आहे, मुद्दामच पद्माला धमकीचे मेसेजेस पाठवते, तेही व्हॉईस मेसेजेस. हे बघ पद्मा, कुठे आहेस तू? पोलीस स्टेशनला जाण्याची चूक करू नकोस. अगं असं करून तू खूप मोठ्या संकटात पाय टाकतेस. तुला माहीत नाही आहे तू कोणाची पंगा घेतेस ते, आणि तुला कळणार सुद्धा नाही की तू कशी गायब होतेस ते.
ही अर्पिता जरा अति छानपणा करते ना. स्वतःच्या नराधम भावाला वाचवण्यासाठी ती अन्याय झालेल्या त्या पद्माचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करते. पण अशा लोकांचा माज ना खरंच सर्वांनी एकत्रित येऊनच ठेचला पाहिजे. प्रेक्षकांनो, ही समाजाची रियालिटी आहे जे आपल्याला मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न करते. खरंच समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन अशा या नराधमांच्या विरोधात लढायलाच पाहिजे. खरं तर इथे कायद्याची गरजच नाही पडली पाहिजे. अशांना ना भर चौकात ठेचायला पाहिजे. तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करा. अर्पिताने व्हॉइस नोट रेकॉर्ड केली आहे पण तिच्यात ना तेवढी हिंमतच नाही आहे. अचानकच ती व्हॉइस नोट डिलीट करते. विक्रांत तिला जाब विचारतो की का, आता काय झालं, व्हॉइस नोट डिलीट का केली, ती आपल्या विरोधात पुरावा म्हणून वापरेल का. तेव्हा अर्पिता त्याच्यावरतीच भडकते. त्याला खडसावते की विक्रांत, मूर्खपणा करू नकोस, तू गुपचूप कॅब बुक कर आणि गोव्याला जायला निघ. विक्रांत गाडीच्या टायरला जोराची लात मारतो आणि रागातच तावातावत निघून जातो तिथून. या अर्पिताला फक्त स्वतःची इज्जत वाचवायचं पडलंय आणि हिच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे हिच्या शौर्याशी लग्न होणं. आता तिकडे पोलीस स्टेशनमध्ये पूर्वा, ऊर्जा, पद्मा तिघेही मिळून FIR दाखल करतात त्या चौघांच्या विरोधात. इन्स्पेक्टर जेव्हा विचारतात की आणखी कोणी होतं का, आता विक्रांतचं नाव घेताना तिला खूपच दडपण येतं. पण ज्या क्षणी खूप सारी हिंमत गोळा करून पद्मा शेवटी विक्रांतचं नाव घेतेच, त्याच ठिकाणी मात्र अख्खं पोलीस स्टेशनच दणाणलेलं असतं, हादरून गेलेलं असतं. ऊर्जा त्या इन्स्पेक्टरच्या नजरेला नजर रोखत सांगते की हो, विक्रांत शिर्के, आमदार दिग्विजय शिर्के यांचा मुलगा. आता मात्र त्या इन्स्पेक्टरलाच घाम फुटतो. तो त्यांना थांबायला सांगतो आणि कुठेतरी निघून जातो. आता तो उठून गेल्या इन्स्पेक्टर सिनियर इन्स्पेक्टरला धडकतो आणि तो त्याला खूपच ओरडतो. विचारतो की काय झालं समोस्याचं, मी सांगितलं होतं ना मगाशी ऑर्डर द्यायला, काय त्या माणसाला काय आता तेल आणि बटाटे आणायला मार्केटला पाठवलं आहे का. तेव्हा इन्स्पेक्टर खुणावतो. आता ज्युनियर इन्स्पेक्टर आहे तो खानाखुणा करतो. आता सिनियर इन्स्पेक्टर त्यावरही त्याला जोकच सुचतो. तो म्हणतो, ही पोलीस स्टेशनात अशी भयान शांतता बघितली ना की मी पोलीस स्टेशनात आहे की मसनात तेच कळत नाही आणि स्वतःच्या जोकवर हात स्वतःच हसतो. आता तो ज्युनियर इन्स्पेक्टर त्या सिनियर इन्स्पेक्टरच्या कानात सगळी कथा सांगून मोकळा होतो. त्या क्षणी आता ह्याला फक्त नजरेसमोर दिसतो तो पैसाच. तो ज्युनियर इन्स्पेक्टरला म्हणतो की माने, नशीब फळफळलं की हो आपलं. प्रत्येक इन्स्पेक्टरच्या नशिबात एक तरी अशी केस येते जी प्रगतीचे दरवाजे उघडते. आता या इन्स्पेक्टरचा इतका मोठा फायदा होणार आहे म्हणूनच हा लगेचच ती केस आपल्या हातात येतो आणि तो म्हणतो की खरंच या अशा नराधमांना, या श्रीमंत घरच्या अशा पोरांना ना असं फरफटत आणून ना फोडलं पाहिजे. तो विचारतो की पीडित कोण आहे. ऊर्जा खुणावते, पद्माकडे हात करते. आता हा हुळबुट्टे म्हणतो की कळलं. आता त्याच्या नरडीचा खोटच घेतो की हो. बिळातनं असा उचलून फरफटत बाहेर काढतो बघा. तो माने इन्स्पेक्टरला सांगतो की त्या आमदाराच्या पोराला उचला आणि जर कुठे गायब झाला असेल ना तर 2 कॉन्स्टेबल त्याच्या मागे सोडा. आता बाकीच्या अंड्या पिल्यांना कसं उचलायचं ते माझ्यावरती सोडा, माझं मी बघून घेतो की हो. ऊर्जा, पद्मा, पूर्वा तिघींनाही तो सांगतो. त्या गुन्हेगाराला बेळगावचं कुंदो खायला घालतो आणि लावणी करायला लावतो. ऊर्जाला तर त्याचं बोलणंच उमगत नसतं. आता पोलिसांनी त्या 4ही नराधमांना उचलायला सुरुवात केलेली असते. विक्रांतचे ताबेदार आणतात. विक्रांत अर्पिताला फोन करतो आणि धक्कादायक बातमी देतो, यार अर्पित, रोहनला उचललंय पोलिसांनी. अर्पिताही हादरते. मी तुला म्हटलं होतं त्या पद्माला पोलीस स्टेशनला जायच्या आधीच मी उचलतो, तू ऐकलं नाहीस यार माझं. तेव्हा अर्पिता त्याला खडसावते की रोहन, अरे आता तरी अक्कल हुशारीने वाग जरा. हे बघ, तू काय कॉन्ट्रॅक्ट किलर नाही आहेस, आमदाराचा मुलगा आहेस.
त्यामुळे डोकं ताळावर ठेव जरा. इतक्यातच बाकीच्यांना सुद्धा पोलिसांनी पकडल्याचं मेसेजेस त्याला पडत असतात. विक्रांत आणखीनच पिसाळतो. अर्पिताला तो सांगतो की हे बघ, गौतमचा सुद्धा मेसेज आलाय मला. तो मला म्हणतोय की त्यालाही पोलिसांनी पकडलंय. तेव्हा अर्पिता त्याला पुन्हा एकदा धमकावते, खडसावते, त्याची चांगलीच कान उघडणी करते की गरमी दाखवायची होती ना खूप तुला, दाखव मग आता. पण आता मी सांगते तसंच कर. हे बघ, लवकर तू इथे सगळ्यांच्या समोर येऊ नकोस. विक्रांत आता रागानेच फोन ठेवून देतो. तोचपर्यंत इकडे विक्रांतच्या घरीसुद्धा पोलिसांची धाड पडते. अर्पिता उगाच चांगुलपणाचा आव आणत विचारते की तुम्ही इथे. इन्स्पेक्टर विचारतात की विक्रांत चिरके कुठं आहेत. तेव्हा अर्पिता तर सांगते की नाही, तो नाही आहे घरात. पण तुम्ही कशासाठी आला तिथे? किती शांतपणे, जसं काहीच घडलंच नाही आहे असं रिॲक्ट होते ही. इन्स्पेक्टर सांगतात की पद्मा नावाच्या मुलीवरती हात टाकल्याची केस आली आमच्याकडे. तेव्हा अर्पिता आपल्या भावाचे खूपच गुण किती चांगले आहेत याचं कौतुक करते. कौतुक सोहळाच साजरा करते खरं तर. इन्स्पेक्टरांना ती सांगते की नाही, विक्रांतला असं करणं शक्यच नाही आहे. मुळात तो इथे मुंबईमध्ये राहायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आता तर ही केसच ठरवेल. नाही म्हणजे तुमची केस तेवढी स्ट्रॉंग असायला हवी आहे ना. पण काय आहे, आता तक्रार दाखल झाली आहे तर आम्हाला फक्त तपास करण्यासाठी सहकार्य करावं एवढीच विनंती. हे बघा, आमदार साहेबांना आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही आहे. शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायला सांगा. आणि जर शक्य नाहीच झालं तर त्याला आम्ही हुडकूच. आता मात्र अर्पिताला जाम घाम फुटला या. काही म्हणा, एक स्त्रीची दुश्मन असते. अर्पिताने या क्षणी फक्त स्वतःच्या भावाचा, स्वतःच्या घराण्याची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केलाय. पण विजय सत्याचा कधी ना कधी होतोच ना प्रेक्षकांनो. अर्पिताच्या काळजाची धडधड वाढलेली असते. विक्रांतला यातून वाचवणारा फक्त एकच असू शकतो, तो म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार. असा विचार करून ती डायरेक्ट हर्षवर्धनसोबत कॉन्टॅक्ट करते. हर्षवर्धनला ती सांगते की इथे खूप मोठा गोंधळ झालाय, आता फक्त विक्रांतला तुम्हीच वाचवू शकता. तेव्हा हर्षवर्धन विचारतो की विक्रांत, पण काय केले त्याने? आता ही स्वतःच्या भावाची बाजू तर घेणारच, साहजिकच आहे हिचं वागणं. अर्पिता सांगते की एका मुलीने विक्रांतवरती विनयभंग केल्याचा खोटा आरोप दाखल केलाय. तुम्हाला तर माहिती आहे ना विक्रांत किती इनोसंट आहे ते. हो ना, खूपच आहे. हर्षवर्धनची सुद्धा ना बुद्धी ताळावर नाहीच आहे. काय आहे, तो स्वतःची मुलगी आहे ना, तो या नराधमाच्या गळ्यातच बांधतोय. आता तो अर्पिताला सांगतो, खरंच विक्रांत खूप गुणी मुलगा आहे. माझ्या डोळ्यासमोरच तर तो लहानाचा मोठा झालाय आणि मी त्याला नक्की वाचवणार. फक्त तो माझा जावई आहे म्हणून नाही, तर तो खूप गुणी मुलगा आहे ना म्हणून. गुणी आहे म्हणूनच जास्तच गुण उधळलेत बहुतेक. अर्पिता म्हणते की तेच ना. आणि अंकल तुम्हीच सांगा, तीर्थावरती किती प्रेम करतो तो. आणि एंगेजमेंटच्या 2 दिवस आधी तो असं काही करेल का? हर्षवर्धन आता अर्पिताला निश्चिंत राहायला सांगतो. जणू काय कायदा याच्या खिशातच आहे. कारण प्रत्येक वेळी कायद्याचा गैरवापर करून वेगवेगळ्या मार्गाने याने कितीतरी नराधमांना वाचवलंच असेल ना. पद्मावरती हल्ला करणाऱ्या त्या 4ही नराधमांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेलं असतं. जो तो आपली स्वतःची ओळख सांगतो, त्यातच ऊर्जा समोरच्याचा जास्तच फडफड करत होता तो गौतम. तो जेव्हा स्वतःची ओळख सांगतो की गौती, तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की गौती चहा नाही म्हणजे खानदानी फाईल ओपन केल्यासारखंच झालं की हो. इन्स्पेक्टर जेव्हा पद्माला विचारतात की हे 4ही तेच आहेत ना, तेव्हा पद्मा फक्त मान डोलावते. आता इन्स्पेक्टर म्हणतात की मान हलवायची नाही हो, तोंड उघडायचं. जबाब नोंदत असताना जबान उघडली पाहिजे. आणि जे तुमचा मान आहे ना, तो मी नंतर तुम्हाला समाजात मिळवून देईल. आता पद्मा स्वतःच्या तोंडूनच ते नराधम हे 4घेही होते ते कबूल करते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की शबाज, आता या 4घांची मी कशी खांडोळे करतो ना ते बघाच.
पद्माच्या समोर तर जरा जास्तच हवेत उडत होते हे चौघेही. पण आता तिच्यासमोर डरकाळी फोडणारे हे वाघ अचानकच मांजर होऊन बसलेत. आणि यांचा राजा तो सिंह विक्रांत, तो तर बुडाला पाय लावून पळूनच गेलाय. आता मित्राचा बाप आमदार म्हटलं की तुम्ही काय एका मुलीवर हात टाकणार का? तो फक्त विक्रांत शिर्के सापडू दे, नाही त्याला सुजवला ना तर नाव नाही लावणार हुळबुट्टे. आता ऊर्जा थोडीशी तरी निश्चिंत झाले, कारण तिच्या सांगण्यावरून हिंमत गोळा करून निदान पद्माने एक ठोस पाऊल तरी उचललं, त्यांच्या विरोधात तक्रार तरी दाखल केली. आजचा भाग संपतोय, पुढील भागात बघूयात. विक्रांत घरातून पसार झाल्याची बातमी मिळते आणि त्यातच ऐनवेळी धमाकेदार एंट्री घेतो, तो म्हणजे हर्षवर्धन. तो लगेचच पोलिसांनाच धमकावतो की या हर्षवर्धनच्या क्लायंट विरोधात तक्रार दाखल करण्यापूर्वी एकदा बघायचं तरी. आता इन्स्पेक्टर साहेब आहेत ते चांगली त्याची चहादारीच करत असतात, पण आता लवकरच ऊर्जाच्या समोर तिच्या बाबाच्या मरणाचं जे सत्य आहे ते उघडणार आहे आणि त्याला कारणीभूत होता हा हर्षवर्धन. तिच्या आईच्या म्हणजेच पूर्वाच्या तोंडूनच या सत्याचा आता लवकरच खुलासा होणार आहे. पण ज्या क्षणी पूर्वा हर्षवर्धनला हाक मारते ना, तेव्हा तो धक्क्याने तिच्याकडे पाहतो. सत्य समजल्यानंतर आता आपल्या बापाच्या मरणाचा बदला घ्यायला ऊर्जा पद्माच्या बाजूने खंबीरपणे उभी राहून या हर्षवर्धनला कशी मात देते, पाहणं मनोरंजकच ठरेल.